Stockport. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या IPO आला रे या नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्हाला बऱ्याच कमेंट येत होत्या, की ओव्हरऑल IPOबद्दल सुद्धा सांगा. त्यामुळे आम्ही मुद्दाम चालू केलं आहे. तर आपल्याकडे एक नवीन IPO आलेला आहे, तो म्हणजे गो डिजिट. ह्याच्याबद्दल जाणून घेऊया. कंपनी आहे आणि त्याचा IPO जो आलेला आहे, तो साधारण 15 मे ते 17 मे या 3 दिवसासाठी ओपन झालेला आहे. म्हणजे उद्या शुक्रवारपर्यंत हा IPO बंद होणार आहे. तर आपल्याकडे 3 दिवस आहेत. ऑलरेडी 1-1.5 दिवस झालेला आहे. लिस्टिंग डेट आहे ती 23 मे 2024 त्याच्या आसपास असणार आहे. म्हणजे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तो IPO त्यावेळी लिस्ट होऊन सुरू होईल आणि त्याचं नॉर्मल ट्रेडिंग सुरू होईल. फेस व्हॅल्यू ती 10 असणार आहे. प्राइस बँड आहे तो 258 ते 272 या ह्याच्यात दिलेला आहे. लॉट साईज आहे ती 55 शेअर्सची आहे आणि इश्यू साईज आहे ती 2.6 हजार कोटी एवढी साधारण तेवढ्या किमतीचा IPO सध्या त्यांनी बाजारात आणलेला आहे. टोटल शेअर्स आहे ते 9.61 कोटी साधारण अप्रॉक्सिमेटली किंवा अंदाजे आकडे हे आहेत. तर IPO जेव्हा दरवेळी येतो तेव्हा आपल्याकडे माहिती आहे, की आपल्याकडे प्रत्येक इन्व्हेस्टर्सना कोटा दिलेला असतो. त्यामुळे एंकर इन्व्हेस्टर्स आहेत ते 45% आहेत. QIB म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स हे आहेत ते 30% त्यांना कोटा दिलेला आहे. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जे आहेत त्यांचा कोटा 15% आहे आणि रिटेल गुंतवणूकदार जे आहेत त्यांचा कोटा 10% सध्या राखीव आहे. प्रमोटर होल्डिंग आत्ताच्या ह्याला आहे ते आहे 83.3% आणि ओव्हरऑल आपला क्वार्टरली रिझल्ट्स बघायचे झाले तर मार्च 2021च्या वेळी या कंपनीचा जो लॉस किंवा नुकसान होतं ते साधारण 122 कोटीच्या आसपास होतं. ते आत्ताच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये तिमाहीमध्ये डिसेंबर 2023मध्ये 129 कोटी म्हणजे मायनसमधून पॉझिटिव्हमध्ये आलेली कंपनी ही दिसते. थोडक्यात सांगायचं झालं तर ही कंपनी करते काय तर नावातच आहे गो डिजिट इन्शुरन्स, मोटर, आरोग्य, ट्रॅव्हल, प्रॉपर्टी आणि मरीन इन्शुरन्सच्या ह्याच्यात ही काम करते. 74 साधारण त्यांची उत्पादनं आहेत. 74 उत्पादनानंतर 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांचं नेटवर्क पसरलेलं आहे. साधारण 61,000 पार्टनर्स त्यांच्यासाठी काम करत आहेत. सध्याच्या ह्याला म्हणजे गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो ₹46 चालू आहे. म्हणजे ₹1 कालच्या दिवसापेक्षा एक वाढलेला दिसतोय. थोडक्यात आपल्या इकडे सांगायचं झालं तर एक प्लस पॉइंट म्हणजे विराट आणि विरुष्का ह्यांची सुद्धा गुंतवणूक ह्याच्यात आहे. आर्थिक वर्ष 2024च्या रिझल्ट्सवर किंवा त्या आकड्यांवर ही IPOची किंमत ठरवलेली आहे. त्यामुळे साधारण प्रीमियम, ग्रे मार्केट प्रीमियम आणि ओव्हरऑल कल बघता 5 ते 15% प्रीमियमला हा ओपन होऊ शकतो, जेव्हा लिस्टिंग होईल तेव्हा. ओव्हरऑल बघायला गेलं तर एकूणच ठीक-ठाक दिसतंय, पण तसं इतकं काही फार इम्प्रेसिव्ह वाटत नाहीये. त्यामुळे मी सुद्धा सध्या तिसऱ्या दिवशी ओव्हरऑल बाकी म्हणजे QIB, HNI ह्यांचं इन्व्हेस्टमेंट किंवा सबस्क्रिप्शन किती येतंय, ह्याच्यानुसार ठरवणार आहे, की त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं का नाही. पण त्यातल्या त्यात म्हणायला गेलं तर ओव्हरऑल इतका अगदी चांगला वाटत नाहीये, की जितका अगदी जसं DMart वगैरेच्या वेळी जी आपल्या इकडे धामधूम होती, त्या प्रमाणात काही वाटत नाहीये. त्यामुळे ओव्हरऑल एक लिस्टिंग गेनसाठी करायचं असेल तर आपण करू शकतो. तर हे होतं IPO सेगमेंट. IPO आला रे. थोडीशी चूक इकडे-तिकडे झाली असेल, जर पहिल्यांदाच सांगतोय त्यामुळे माफी असावी. तर तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करताय का नाही करताय हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आपण भेटूया पुढच्या भागात. पण जाण्यापूर्वी शनिवारी रात्री 9 वाजता आपण सांगापोमध्ये भेटत असतो आणि मागच्या वेळचा जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देण्याची वेळ अजूनही ओपन आहे. शुक्रवार संध्याकाळपर्यंत तुम्ही उत्तर देऊ शकता म्हणजे आम्ही शनिवारी तुमचं नाव दाखवू शकू. तर प्रश्न कुठला आहे तो चेकआउट करू शकता. एंड स्क्रीनला तुम्हाला दिसेल की कुठला प्रश्न होता. भेटूया आपण पुढच्या भागात. Stockport. Learn, focus, earn.